योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 14. योहानाला झालेले प्रकटीकरण अध्याय 14. कोकरा व उद्धार पावलेले यांचा साक्षात्कार. कोकरा व उद्धार पावलेले यांचा साक्षात्कार. नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. त्याच्याबरोबर त्याचे नाव व त्याच्या पित्याचे नाव कपाळावर लिहिलेले असे 140,000 लोक होते. आणि बहुत जलप्रवाहाच्या शब्दासारखी व मोठ्या गर्जनेच्या शब्दासारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली. आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय विणाकरी आपल्या विणा वाजवित आहे अशी होती. ते राजासनासमोर आणि 4 प्राणी व वडील याजसमोर जसे काय एक नवे गीत गात होते. ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक याचशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत. ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते आहेत. ते परमेश्वरासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहेत. त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ते निष्कलंक आहेत. 3 स्वर्गदूतांचा साक्षात्कार. 3 स्वर्गदूतांचा साक्षात्कार. नंतर मी दुसरा एक स्वर्गदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यास सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्याने म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटका आली आहे. ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले त्याला नमन करा. त्या परमेश्वर दूतामागून दुसरा परमेश्वर दूत येऊन म्हणाला, पडली, मोठी बाबेल पडली. तिने आपल्या जार कर्माचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजला. त्यांच्या मागून तिसरा स्वर्गदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो, तोही परमेश्वराच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला व त्याचा कोपरूपी द्राक्षरस पिईल. आणि पवित्र स्वर्गदूतांसमक्ष व कोकऱ्यासमक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. त्यांच्या पीडेचा धूर युगानयुग वर येतो. आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नावाची खून करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्राम मिळत नाही. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचा धीर यावरून दिसून येतो. तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली. ती म्हणाली, लिही, प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो, खरेच आपल्या कष्टापासून सुटून त्यास विसावा मिळेल. त्यांची कृत्ये त्याचबरोबर जातील. हंगाम व पृथ्वीची कापणी. हंगाम व पृथ्वीची कापणी. नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला पुरुषाच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा दुसरा एक परमेश्वर दूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषास उच्चवाणीने म्हणाला, तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली. मग दुसरा एक परमेश्वर दूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्याजवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला
अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक परमेश्वर दूत वेदीजवळून बाहेर निघाला. त्याने ज्याच्याजवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्चवाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षांचे घड तोडून घे. तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत. तेव्हा त्या परमेश्वर दूताने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीच्या द्राक्षांचे घड तोडून परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. ते द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्यांच्या लगामास पोहोचेल इतका असून तो 100 कोसपर्यंत वाहत गेला.